नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ला व अत्याचाराच्या विरोधात आज महाराष्ट्र बंदचे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले होते। परभणी जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला 100% प्रतिसाद मिळाला असून गंगाखेड शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळला गेला। हा बंद अगदी शांततेत संविधानिक मार्गाने पार पडला। या बंदला काँग्रेस, डावे पक्ष, विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता। तसेच वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले, त्यास केवळ 48 तासात प्रचंड प्रतिसाद मिळाला। मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, लातूर, परभणी, कोल्हापूर, धाराशिव, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आदी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला गेला। अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा। तर ऐकूया डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेब, संस्थापक अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी सर्व बंदकर्त्यांचे जाहीर आभार मानले आहेत। तर ऐकूया डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या शब्दात। त्या जनतेचे असणारे आभार मानतो की 48 तासाच्या कॉलवरती दिल्लीमध्ये झालेल्या अमानुष अत्याचाराला आणि दिल्लीतल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी जो बंद पुकारला होता त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला। जिल्ह्यातून मिळाला, मुंबईतून मिळाला, पुण्यासारख्या शहरात असेल, नांदेड असेल, लातूर आहे, कोल्हापूर आहे, नागपूर आहे, उस्मानाबाद आहे, गोंदिया आहे, भंडारा आहे, जळगाव, नाशिक अशा सारख्या जिल्ह्यांमधून सुद्धा लोकांनी आपला असणारा राग या सरकारच्या विरोधात जो व्यक्त केला, त्यातून केंद्राचं सरकार काहीतरी बोध घेईल असं आम्हाला वाटतंय। या बंद असणारा पाठिंबा देणारे डावे पक्ष असतील, काँग्रेस पक्ष असतील, याही पक्षातले असणारे कार्यकर्ते या बंदमध्ये सहभागी होते आणि त्यांनीही मेहनत घेतली अशी परिस्थिती आहे। आजच्या ठळक घडामोडी संपल्या। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।